नमस्कार. आता आपण वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये उपस्थित आहोत. आपण माझ्या मागे गर्दी पाहू शकता. जे मोठ्या प्रमाणात जे आहेत ते रुग्णसेविका असू दे किंवा वैद्यकीय सेविका असू दे, या ठिकाणी जे आहेत ते आता आंदोलन करत आहेत. हाच होळीचा दिवस आहे. इतक्या पावन उत्सवा दिवशी देखील वसई विरार महानगरपालिकेचे जे ठेका कर्मचारी आहेत ते आता तब्बल महानगरपालिका अख्खी जाम करून बसलेले आहेत. याचं कारण म्हणजे एकच, गेले अनेक वर्षांपासून जे ठोक वेतनाचा मुद्दा सुरू होता ते इतकी वर्ष मार्गी लागलेला नाहीये. वसई विरार व्यतिरिक्त सगळ्या महानगरपालिकांमध्ये जे आहे ते कायद्याने कामं सुरू आहेत. ठेका पद्धत ही बंद झालेली आहे. परंतु वसई विरार महानगरपालिकेमध्ये अडचणी कुठे येत आहेत असा जाब गेल्या अनेक वर्षांपासून विचारल्यानंतर देखील त्यांना कोणतेही उत्तर मिळत नाही आणि न्याय मिळत नाहीये. विविध संघटना यामध्ये कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. परंतु आज जे आहे ते श्रमजीवी संघटनेने या सर्व ठेका कर्मचाऱ्यांना एकत्रित करत यामध्ये जवळपास 1300 कर्मचारी या ठिकाणी आंदोलनाला आलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये इंजिनियर असू दे किंवा रुग्णसेविका असू दे किंवा इतर सर्व पाणी पुरवठा विभाग असू दे, जो घरपट्टी विभाग असू दे, हे सर्व एकत्रित येऊन जे आहे ते आंदोलन करत आहेत. याच्यामध्ये वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी देखील या ठिकाणी हजेरी लावली. श्रमजीवी संघटनाचे अध्यक्ष विवेकभाऊ पंडित यांच्या त्या कन्या आहेत. त्याचबरोबर आरी त्या कार्यरत राहिलेल्या आहेत आणि त्याच ठिकाणी वसईच्या आमदार म्हणून देखील, एक प्रतिनिधी म्हणून देखील त्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. महिलांशी जे आहेत ते वार्ता केली आणि ह्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलेलं आहे की विषय कुठपर्यंतही जाऊ दे, रस्त्यावर उतरायची वेळ आलीच तर आम्ही नक्की उतरू. त्याचबरोबर स्थानिक कामगार संघाचे संघटक सचिव हार्दिक राऊत देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील सगळं राजनैतिक जे काय आहेत ते हे नव्हे सोडून आता आपल्याला संघटना म्हणून एकत्रित आलं पाहिजे. त्यामुळे आता सगळ्यांनी एकत्रित येऊन जे आहे ते इथे जो आहे तो एक आक्रमक रूप दाखवत एक पुकारलेला आहे, बंड पुकारलेला आहे. आणि अशा प्रकारे इमर्जन्सी सर्व्हिसेसचे देखील ठेका कर्मचारी आता रस्त्यावर उतरले असल्या कारणाने येणाऱ्या काही दिवसांमध्ये वसई विरार महानगरपालिका परिसराची परिस्थिती काय असेल हे पाहण्यासारखं असेल. आपण जाणून घेतलं आहे स्नेहा दुबे पंडित यांचं यावर काय म्हणणं आहे. त्याचबरोबर स्थानिक संघटनाचे संघटक सचिव जे आहेत ते हार्दिक राऊत त्यांचं देखील यावर काय म्हणणं आपण जाणून घेतलेलं आहे. ऐकूया त्यांचं यावर काय म्हणणं आहे. मॅडम जी, जवळपास जे आहे ते 1300 कामगार या ठिकाणी आता उपस्थित आहेत. ठोक वेतनावर घ्या, जे आहे ते समान पगार द्या. कारण अनेक वर्ष काही लोक काम करतायत, त्यांना परमनंट करण्यात येत नाहीये. त्यात पीएफचे घोटाळे, आता कसा आवाज उचलणार आहोत? बघा, आज सगळे महानगरपालिकेतले, आता तुम्ही बघताय इथे हजारो कर्मचारी हे इथे आंदोलन करतायत आणि श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ते सगळेजण एकत्र झालेले आहेत आणि ते आंदोलन करतायत. आणि मला श्रमजीवी संघटनेचे कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष श्री सुलतानभाई पटेल यांचा मला फोन आला की अशा पद्धतीने सगळे कामगार कर्मचारी हे आंदोलन करतायत आणि त्यांच्या अधिकारांसाठी आंदोलन करतायत. मला असं वाटतं आपली एकमेव महानगरपालिका असेल की जी फक्त ठेक्यावर चाललेली आहे. म्हणजे महानगरपालिकेचं पूर्ण शहराचं 25 लाख लोकसंख्या असलेल्या शहराचं आपल्याला व्यवस्थापन करायचंय. नागरिकांना आपल्याला सोयी सुविधा पुरवायच्या आहेत, मूलभूत सोयी सुविधा पुरवायच्या आहेत. आणि ह्या सोयी सुविधा आपण कोणाच्या आधारे पुरवणार? तर ठेका कर्मचाऱ्यांच्या आधारावर पुरवणार. ठेका कर्मचारी कोण आहेत? तर कोणता तरी ठेकेदार आहे. मग तो ठेकेदार ठरवणार का की कामं कशी करायची, कर्मचाऱ्यांना पगार किती द्यायचा, कर्मचाऱ्यांच्या ड्युटीज कशा असणार, कर्मचाऱ्यांना भत्ता किती द्यायचा. तर हे सगळं जे आहे, ही महानगरपालिकेचं पूर्ण व्यवस्थापन हे या कर्मचाऱ्यांवरती अवलंबून आहे. जर कर्मचाऱ्यांना जर न्याय मिळत नसेल तर महानगरपालिकेतल्या नागरिकांना न्याय कसा मिळणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर त्यामुळे इतक्या, आता 2009 महानगरपालिका स्थापन झाली आहे, हे 2025 आहे. जवळपास इतक्या वर्षांनंतरही महानगरपालिका फक्त ठेक्यावर चाललेली आहे. तर हे चित्र अजिबात मला असं वाटतं की बरोबर नाहीये, चुकीचं आहे या कर्मचाऱ्यांसाठीही आणि पूर्ण महानगरपालिका क्षेत्रातल्या नागरिकांसाठी. त्याच्यामुळे मी वसईची लोकप्रतिनिधी असल्या कारणाने आणि श्रमजीवी संघटनेशी मी संलग्न असल्याने मला हे सगळे कर्मचारी माझ्याकडे सुद्धा आले होते आणि श्रमजीवी संघटनेचे सुलतानभाई पटेल यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या सोबत
खांद्याला खांदा लावून मी उभी राहीन आणि लोकप्रतिनिधी या नात्याने जिथे जिथे पाठपुरावा करणं आवश्यक असेल, मग तो मुख्यमंत्र्यांकडे करणं आवश्यक असेल, आणखीन कुठच्या सरकारच्या डिपार्टमेंट्सकडे, नगरविकास डिपार्टमेंटकडे करणं आवश्यक असेल, महानगरपालिकेकडे पाठपुरावा करणं असेल, तर तो जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे त्यांच्या बरोबर उभं राहून लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं कर्तव्य करणार आहे. आणि मी या कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे, कारण की नागरिकांसोबत मी लोकप्रतिनिधी यांची सुद्धा आहे. त्याच्यामुळे यांच्या न्यायासाठी ते जर रस्त्यावर उतरले असतील तर त्यांना पण न्याय मिळवून देण्यासाठी मी त्यांच्या सोबत आहे. आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करून त्यांना लवकरात लवकर न्याय कसा मिळवून देता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार. त्यांच्या प्रामुख्याने मागण्या काय आहेत? बघा, कर्मचारी हे ठेक्यावरती आहे, त्याच्यामुळे त्यांचा पगार नियमित नाहीये, त्यांची सिक्युरिटी नाहीये. सगळ्यात महत्वाचं, आपण जेव्हा एखाद्या नोकरी करतो 10-10 वर्ष 15-15 वर्ष एखाद्या संस्थेमध्ये आपण काम करतो, तेव्हा आपल्याला सुद्धा सिक्युरिटी पाहिजे असते, सुरक्षितता हवी असते आपल्या नोकरीची. आज ठेक्यावर असल्यामुळे त्यांना ती सुरक्षितता नाहीये, त्यांचे प्रमोशन्स होत नाहीये, त्यांना भत्ते मिळत नाहीये, त्यांना जे सरकारी नियमानुसार जे वेतन मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्या मागण्या आहेत. ठोक वेतनावर घेण्याची त्यांची पहिली मागणी आहे, परमनंट करण्याची नंतरची गोष्ट आहे. आधी ठोक वेतनावर तर घ्या. इतके वर्ष ते काम करतायत, 15 वर्ष झाली ते काम करतायत, त्यांना ठोक वेतनावर घ्या. बाकीच्या पुढच्या प्रोसिजर्स नंतर होत राहतील. तर मुख्य मागणी त्यांची ठोक वेतनावर घेण्याची आहे आणि त्यांना 15 वर्ष त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही त्यांची मागणी आहे. आणि त्या मागणीसाठी मी नक्की प्रयत्न करेन. आजच्या टायमाला 15 वर्षानंतर काही काहींचं वय हे 33 वर्ष ओलांडून गेलेलं आहे. मग त्यांना तो काही जर का प्रॉब्लेम आला तर त्यासाठी देखील काही शिथिलता मागणार आहात? नक्कीच मागावी लागेल, कारण शेवटी ते काम तर करतायत ना, महानगरपालिकेचंच काम करतायत. महानगरपालिकेतल्या वसई विरारच्या नागरिकांची सेवा करतायत इतके वर्ष. तर त्यामुळे मी जे म्हटलं की जे काही करावं लागेल यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सगळं करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. श्रमजीवी संघटना करणार आहे, लोकप्रतिनिधी या नात्याने मी करणार आहे. आणि काय काय त्याच्यामध्ये शक्यता असतील ते आपल्याला अधिकाऱ्यांची चर्चा करून, मंत्री महोदयांची चर्चा करून त्यामधल्या शक्यता आणि त्या सगळ्या पडताळून बघून ही सुरुवात झाली. आता पहिली गोष्ट असते न्याय मिळवण्यासाठी लोकांनी एकत्र येणं, एकजूट करणं. ती एकजूट आता ह्या सगळ्यांनी केलेली आहे. त्यांच्या न्यायासाठी जागरूक राहणं, कारण की मला न्याय हवाय फक्त बोलून चालत नाही, त्यासाठी आपल्याला 2 पावलं पुढे चालावी लागतात. तर ती 2 पावलं ते पुढे गेलेले आहेत, त्यांनी टाकलेली आहे. आता त्यांच्या सोबत आम्हाला चालायचंय आणि काय त्याच्यामध्ये पर्याय निघतात ते बघायचंय. दादा, काय सांगाल, गेल्या अनेक वर्षांपासून जे काही परिश्रम सुरू आहेत ठेका कर्मचाऱ्यांसाठी, आज इतक्या भव्यरित्या तो आक्रोश बाहेर येताना दिसत आहे, काय सांगाल? प्रशासनाच्या निर्णयांची होळी आज होळीकोत्सवाच्या दिवशी इथे करण्यासाठी जे कर्मचारी उपस्थित आहेत त्यांचं मी पहिला अभिनंदन करतो की या महिला भगिनी आणि बांधवांनी आज एकत्रितरित्या येऊन इथे संप केला, एक ठिय्या आंदोलन इथे केलं. 2.5 वर्षापूर्वी आम्ही जो लाक्षणिक 1 दिवसीय संप केला होता, त्यानंतर सुद्धा ह्या निद्रास्त असलेल्या प्रशासनाला किंबहुना राज्य सरकारला जाग आली नव्हती. त्या अधिवेशन कालावधीमध्ये यावी एवढी मी विनंती आपल्या सर्व चॅनल्सच्या माध्यमातून करतो की हे सगळे कर्मचारी ज्यांचं हातावर पोट आहे, कधीही कोणत्या निर्णयामुळे हे कामगार कधीही कामाच्या ह्याच्यातून बाहेर जाऊ शकतील आणि शासनाने असे निर्णय घेतलेले आहेत त्याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात सुद्धा गेलेलो आहोत. त्यावेळेला स्थानिक कामगार संघाचे कामगार नेते राजीवजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साधारणपणे 8-1 हजार म्हणजे विविध कर्मचारी संघटना आणि नागरिक यांचा मिळून आम्ही मोर्चा काढला होता. त्या मोर्चाच्या वेळेला आम्हाला श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा श्रमजीवी संघटना कामगार सेनेचे अध्यक्ष विवेक भाऊ यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्या बिनशर्त पाठिंब्याला आम्ही कायम राहून आज इथे उपस्थित असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या ठिय्या आंदोलनाला स्थानिक कामगार संघाने सुद्धा बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. ही लढाई रस्त्यावरची सुद्धा जर झाली तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायची तयारी आमचे कामगार नेते राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहू, इथे मी ग्वाही देतो. पण माझी अशी विनंती आहे की प्रशासन जे नगरविकास खातं, उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आहे, त्यांनी ह्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालावं, जातीने लक्ष घालावं आणि ह्या सर्व आमच्या वसई विरार शहरातील
तथा ठाणे पालघर जिल्ह्यातील जे आमचे कामगार बंधू भगिनी आहेत त्यांना न्याय मिळून द्यावा. धन्यवाद.